मी पायीच जाते, कारण मला लोकांच्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत. आम्हाला आमचा भाग सुधारायचा होता, विकास करायचा होता आमच्या भागाचा, कारण भागात खूप समस्या आहेत. 1500 रुपयाचा आणि ही नगरसेवक निवडणुकीचा काही संबंध नाही. सरकार आपलंच आपल्याला 1500 रुपये देत आहे. आठ महिन्यांची प्रेग्नेंट असताना आपल्या विकासासाठी जर मी इतकी धडपडत असेल, तर तुम्ही तुमचं एक मत, म्हणजे ते पण मोलाचंच आहे सोडा, तुमचं एक मत तुम्ही काँग्रेसला देऊन बघा ना, तुमचा विकास होतोय का नाही. नमस्कार, मी दुर्वा दळवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमतमध्ये. महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय, प्रचाराच्या फैरी आहेत जे जडू लागलेल्या आहेत, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. महिला उमेदवारांना, त्याचबरोबर महिला मतदार आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळे जाहीरनाम्यामध्ये वेगवेगळ्या तरतुदी केल्या जात आहेत. मात्र कोल्हापूरमध्ये आज काँग्रेस पक्षाचा, त्याचबरोबर महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आणि त्याच वेळेला एक काँग्रेसची अशी महिला उमेदवार आहे जी सगळ्यांच्याच नजरेसमोर आलेली आणि तिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. कारण ती महिला सर्वसामान्य जरी असली, उमेदवार जरी असली, तरी सगळ्यात महत्त्वाचं ही कोल्हापूरची रणरागिणी आहे जी स्वतः गरोदर आहे. 8 महिन्यांची गरोदर असलेली ही महिला जी आज स्वतः प्रचार करताना फिरताना आपल्याला दिसून येते. प्रभाग क्रमांक 18 मधील ह्या महिला उमेदवार आहेत. माझ्यासोबत आहेत गीतांजली हवालदार मॅडम तुमचं स्वागत आहे लोकमतमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला शुभेच्छा तुमच्या ह्या गरोदरपणासाठी. आणि गरोदर असताना देखील तुम्ही उमेदवार म्हणून आहात, उमेदवारीसाठी तुम्ही प्रभागात फिरता आहात. कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे? प्रचार म्हटलं तर मी पायीच जाते, कारण मला लोकांच्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत. काय समस्या आहेत? आता कॉमन समस्या तर आहेच, रस्ता असेल, ड्रेनेज असेल किंवा गटारी असतील. महिलांच्या ज्या काही समस्या आहेत, एक आपण म्हणतो ना, एक महिलाच महिलेला जाणून घेते. त्याच्यासाठी मी चालत यात्रा चालू केलेली आहे. मला येत्या 5 वर्षात त्या सोडवायच्या आहेत. त्याच्यासाठी मी चालतच जाऊन प्रचार चालू केलेला आहे. लोकांच्या प्रतिक्रिया चांगल्या आहेत की काँग्रेसची सत्ता यावी आणि भाग हा विकास होऊ दे, असं चाललेलं आहे. नक्कीच. मात्र त्याचबरोबर असं असतं की महिला म्हटल्यावरती थोडंसं त्यांना स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते किंवा अधिक काळजी घेतली जाते. मात्र अवघडलेली अवस्था आहे, 8वा महिना सुरू आहे. असं असताना देखील निवडणुकीमध्ये तुम्ही प्रचार करताय, उमेदवार आहात. यावेळेला कशा पद्धतीने तुम्ही काळजी घेताय? तुमचा दैनंदिन उपक्रम म्हणजे तुमचा डाएट कसा असतो, त्याचबरोबर दैनंदिन जीवनशैली तुमची आत्ता कशी आहे सध्याच्या काळामध्ये? डाएट वगैरे असं म्हटलं तर मी आहे हेच आपलं जेवण वगैरे घेतेच. त्याचबरोबर माझ्याबरोबर एक लिंबू सरबत वगैरे असतोच. फळे वगैरे खातच असते मी. आणि प्रचार करत असताना जिथं जिथं मी जाते तिथं प्रत्येक आई किंवा बहीण ही असतेच. ती माझ्यासाठी खुर्ची वगैरे देऊन पाणी, चहा वगैरे विचारते. काही जणींनी मला फळेसुद्धा दिलेली आहेत. काही ठिकाणी लिंबू सरबत वगैरे देऊन हे केले. आणि अशा काही ठिकाणी डॉक्टर लोक पण भेटले आहेत, त्यांनी मला हे पण केलेले आहे, स्पेशल ट्रीटमेंट पण दिलेली आहे. नक्कीच. मात्र ही उमेदवारी आहे म्हणजे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा हा निर्णय कसा झाला? कशा पद्धतीने तयारी सुरू होती? म्हणजे आधीपासूनच ठरवलेलं होतं का ऐन वेळेला ठरवलं गेलं? ह्याबद्दल थोडंसं सांगा. मनात तर म्हणजे कसं आहे, माझे मिस्टर गेली 10 वर्ष झालं समाजसेवा करत आहेत, साहेबांच्या बरोबरच आहेत. आम्हाला उमेदवारी अशी पाहिजे होती, कारण आम्हाला आमचा भाग सुधारायचा होता, विकास करायचा होता आमच्या भागाचा, कारण भागात खूप समस्या आहेत. आता कसं महिला आरक्षण लागल्यामुळे महिलांची निवड केली गेली. आपल्या आता काँग्रेस पक्षात 41 महिला आहेत, त्यापैकी मी एक आहे. संधी मिळालेली आहे म्हणून सोडायची नाही, कारण की भागाचा हा विकास पहिला झाला पाहिजे. माझ्याबरोबर माझे मिस्टर असतात, त्यामुळं काही काळजी नाही. नक्कीच. मात्र त्याचबरोबर तुमच्या प्रभागामध्ये कोणत्या समस्या आहेत आणि तुमचा जाहीरनामा आता प्रकाशित झालेला आहे, अशा कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या प्रभागात करणार आहे, त्याचं आश्वासन तुम्ही जनतेला देताय? म्हणजे माझ्या प्रभागात ज्या समस्या आहेत त्या साहेबांनी जाहीरनाम्यात नमूद केलेल्या आहेत, त्या त्याच्यातच पूर्ण होत आहेत. तरीसुद्धा अजून काही समस्या असतील तर त्या मी अजून जाणण्याचा प्रयत्न करून त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार. नक्कीच. मात्र त्याचबरोबर
अशा अवस्थेमध्ये 8व्या महिन्याची गरोदर एक महिला असते, ती महिला शक्यतो घरातनं बाहेर पडत नाही, काळजी घेतली जाते. विशेषतः कुटुंबीय आहेत ती तिची काळजी घेत असतात. तुम्ही तुमची काळजी कशी घेताय? प्रचार करण्यासाठी तुम्हाला म्हणजे हा आता प्रभाग आहे, जो प्रभाग वाढलेला आहे, मतदार देखील अधिक आहे. या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी, अधिकाधिक पोहोचण्यासाठी तुम्ही कसं वेळेचं नियोजन कसं करताय? स्वतःची काळजी कशी घेताय? माझ्याबरोबर माझ्या सहचारिणी आहेत 20 जणी. त्या माझी काळजी घेतच असतात. आम्ही सकाळी एक 9च्या दरम्यान बाहेर पडतो. एक 12पर्यंत सगळं संपवतो. म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाऊन भेटीगाठी घेतो. त्याच्यानंतर परत आणि एक 4च्या एक टायमिंग दिलेलं आहे. 4 ते 7 हे टायमिंग असतं आमचं. तेव्हा पण माझ्या सहचारिणी 20 जणी आहेत. त्या पण माझ्यासारख्या रणरागिणीच आहेत. त्यामुळे प्रचार हा सकाळी आणि संध्याकाळी असं दोन्ही टाईम आमचा असतो. नक्कीच. मात्र त्याचबरोबर प्रभागातली जनतेला आता तुम्ही काय आवाहन कराल? कारण की 8व्या महिन्यात गरोदर असताना तुम्ही उमेदवारी तुम्हाला मिळालेली आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला. मला फक्त एवढंच म्हणायचं की मी 8 महिन्यांची प्रेग्नेंट असताना आपल्या विकासासाठी जर मी इतकी धडपडत असेल, तर तुम्ही तुमचं एक मत, म्हणजे ते पण मोलाचंच आहे सोडा, तुमचं एक मत तुम्ही काँग्रेसला देऊन बघा ना, तुमचा विकास होतोय का नाही. गेली 10 वर्ष तुम्ही बघतच आहात. 1500 रुपये कुठे पुरणार आहे? तो गॅस सिलेंडर बघा किती महाग झाला आहे. गॅस सिलेंडरलाच आपल्याला 1000 रुपये लागतात. उरले 500. ते 500त काय येणार आहे? सर्वसाधारण मी महिला आहे. आपल्याला दागिने घेणे पण आता परवडत नाही. दागिने, सोन्याचे भाव एवढे गगनाला भिडले आहेत की एखाद्या म्हणजे काही ठिकाणी असं झालेलं आहे की एका मुलीचे लग्नच मोडले हो. मी पण एक महिला आहे. पण हे सगळं कुठेतरी थांबवण्यासाठी काँग्रेसची सत्ता यावी, कारण ती आल्याशिवाय हे सगळं थांबणार नाही. 1500 रुपये काही पुरणार नाहीत, सगळ्यांना सांगायचं आहे. आणि 1500चा म्हणजे एक महिलांच्या मनात की गैरसमज आहे की मी आज मतदान भाजपला नाही केलं तर माझे 1500 रुपये येणार नाहीत मला. 1500 रुपयेचा आणि ही नगरसेवक निवडणुकीचा काहीही संबंध नाही. सरकार आपलंच आपल्याला 1500 रुपये देत आहे. निवडणूक ही वेगळी आहे. तर सगळ्यांनी म्हणजे मी प्रेग्नेंट आहे म्हणून माझ्याकडे बघून मतदान करा असं मी म्हणत नाही. फक्त आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे, याच्यासाठी तुम्ही काँग्रेसला मतदान करून विजयी करावे. नक्कीच. तर आपण जाणून घेतलं कोल्हापुरातील गीतांजली हवालदार यांच्याकडनं की त्या कशा पद्धतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. कोल्हापुरातील ही एक महिला आहे जी आज सगळ्या कोल्हापूरकरांचं लक्ष वेधून घेतलेली आहे. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. याबरोबरच मी इथेच थांबते. लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी. धन्यवाद.